नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती। तर संजय गांधी निराधार योजनेखालील जे पण लाभार्थी आहेत आणि दिव्यांग बांधव यांच्यासाठी मी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे। सर्वांना माहीतच आहे की एप्रिल महिन्यापासून हयातीचा दाखला आपल्याला द्यावा लागतो तहसील कार्यालयामध्ये। पण हा जो हयातीचा दाखला आहे हा आता ऑनलाईन झालेला आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे। आणि काही बांधवांनी, काही लाभार्थ्यांनी ऑनलाईन पण केलेलं आहे आणि काहींनी अजूनपर्यंत ऑनलाईन केलेलं नाही आहे। तर ऑनलाईन सगळ्यांनाच करायचं आहे। हयातीचा दाखला जो आहे तो ऑनलाईन सगळ्यांनाच करायचा आहे। आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर ऑफलाईन सगळे डॉक्युमेंट्स दिलेले आहे, पण आता सगळं DBT पोर्टल सगळं ऑनलाईन झालेलं आहे। तुम्हाला माहीतच आहे की DBT पोर्टलनी सगळं जे आहे याच्यासाठीच तुम्हाला हयातीचा दाखला जो आहे तो ऑनलाईन काढायचा आहे। आणि ज्यांनी पण ऑनलाईन काढलेला नाही आहे तर कृपा करून त्यांनी ऑनलाईन हयातीचा दाखला काढून घ्यायचा आहे। तो ऑनलाईन सरळच ऑनलाईन हयातीचा दाखला होणार आहे। तर ज्यांनी पण नाही काढलेला आहे तर अवश्य त्यांनी हयातीचा दाखला काढून घ्यावा। आणि जे लाभार्थी आहेत नवीन योजनेखालील त्यांनी पण हयातीचा दाखला काढून घ्यायचा आहे, कारण हयातीचा दाखला निघाल्याशिवाय तुम्हाला ही जे आहे ते ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तो मिळणार नाही आहे। आता असे काही लाभार्थी आहेत जे असे म्हणतील की अजूनपर्यंत आम्हाला जुलै हप्त्याचा हप्ता मिळालेला नाही, तर दिव्यांग बांधवांना जुलै हप्ता मिळालेला आहे। आणि संजय गांधी निराधार योजनेखाली जे पण लाभार्थी आहेत त्यांना पण लवकरच मिळेल, जुलै हप्ता पण क्लिअर मिळेल। पण ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांनी हयातीचा ऑनलाईन दाखला काढलेला आहे त्यांनाच ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे, बाकीच्यांना मिळणार नाही। तर ही संधी अजिबात तुम्ही जाऊ द्यायची नाही आहे। तुम्ही सगळ्यांनी हयातीचा दाखला आहे तो काढून घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर काढून टाका। ज्यांनी पण काढलेला नाही आहे तर त्यांनी अवश्य काढा, कारण काही दिवसच आता उरलेले आहेत, जास्त दिवस नाही आहेत। आणि ऑगस्ट महिन्यात समजा आलं तर हा हप्ता पण तुम्हाला मिळणार नाही। तर ज्यांनी पण अजूनपर्यंत हयातीचा दाखला काढलेला नाही त्यांनी अवश्य काढून घ्या। आणि तसंच ज्यांच्याकडे अजूनपर्यंत डोमेशियल सर्टिफिकेट नाही आहे तर त्यांनीसुद्धा डोमेशियल सर्टिफिकेट काढून ठेवायची आहे, कारण आपण महाराष्ट्रात राहतो तर महाराष्ट्राच्या आदिवासी म्हणून आपल्याला याची गरज कधी पण असू शकते। कारण आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की आता ऑनलाईन सगळं झालेलं आहे, तर केव्हा आपल्याला कोणतं डॉक्युमेंट्स मागतील हे सांगता येत नाही। तर ज्यांच्याकडे डोमेशियल सर्टिफिकेट आहे तर त्यांच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे। पण ज्यांच्याकडे अजूनपर्यंत त्यांनी काढलेलं नाही आहे डोमेशियल सर्टिफिकेट तर त्यांनी काढून टाकायचं आहे। कोणाला अडचण येत असेल डोमेशियल सर्टिफिकेट काढण्यासाठी तर रहिवासी दाखला हा ज्या ठिकाणी ते प्रॉपर राहतात, ज्या गावी राहतात 15 वर्षापासून, तर त्यांना रहिवासी दाखला मिळतो ग्रामपंचायतमधून, नगर परिषदमधून, जे काही असेल ते। तर त्यांनी पण रहिवासी दाखले वगैरे काढून टाकायचे आहेत, कारण कधी पण हे डॉक्युमेंट्स तुम्हाला मागू शकतात। आणि जे नवीन लाभार्थी आहेत त्यांना हे अवश्यच कागदपत्र लागणार आहे, तर त्यांच्यासाठी पण ही महत्त्वाची माहिती आहे। तर हे सगळे दाखले आहेत ते तुम्ही काढून ठेवा। आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आता जुलै महिन्याचा हप्ता पण मिळेल आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी हयातीच्या दाखल्यासाठी मी सांगितलंच आहे की हयातीचा दाखला लवकरात लवकर तुम्ही ऑनलाईन काढून घ्या। ज्यांनी पण काढलेले नाही त्यांनी पण काढून घ्या, आणि महत्त्वाचं म्हणजे रहिवासी दाखला पण। तर भेटूया नवीन व्हिडिओसह। माझी व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईकसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा। भेटूया नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।